तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. आता हा संपूर्ण अभंग मी गायला, आपण दररोज गातो. या अभंगामध्ये जे वर्णन आलेलं आहे हे कोणत्या देवतेचं आहे असं आपल्याला वाटतं? कोणत्या देवतेचं असावं? बरं, याच्यामध्ये ज्या देवतेचं वर्णन केलंय त्याचं नाव कुठेच नाही. सुंदर ते ध्यान ते म्हटलंय, परंतु ते म्हणजे नेमकं कोणतं याचं वर्णन नाही. पण करकटेवरी ठेवून या निश्चित समजून जायचं, ऐसा विटेवरी देव कोठे. दुसरा देव नाहीच. कारण वर्णनामध्ये नाव जरी नसलं तरी लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी टाळ वाजायला लागले की समजून जायचं इथे कुठेतरी कीर्तन अथवा भजन चालू आहे. गरम गरम भजाचा वास आला की समजून जायचं इथे कुठेतरी हॉटेल आहे. लक्षात येते की नाही? यत्र यत्र धुवा तत्र तत्र वन्नी. शास्त्र सांगतं जिथं जिथं धूर निघतो आहे तिथे तिथे अग्नी हा असलाच पाहिजे. याचा अर्थ लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. मला सांगायचं याचं कारण असं आहे की अभंगामध्ये तुकोबारायांनी प्रत्यक्ष एकनाथ महाराजांचं नाव कुठेही घेतलं नाही, परंतु जी लक्षणं सांगितलेली आहेत ती लक्षणं ज्याच्या ठाई बसतात किंबहुना ज्या ठिकाणी ती लक्षणं तंतोतंत लागू पडतात ते दुसरं तिसरं ठिकाण नाही, ते केवळ आणि केवळ शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. आणि हा अभंग आपल्या सगळ्यांना पाठातला आहे. दया आहे, क्षमा आहे आणि शांती आहे. ऐका, ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. पाया तर उत्तमच आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर, जेणे केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. प्रत्येक घरामध्ये मंदिरामध्ये प्रत्येक महत्त्वाच्या त्या प्रत्येक वस्तूचं आणि प्रत्येक स्थानाचं अनन्य महत्त्व आहेच आहे, नाही असं नाही. परंतु घर मजबूत असं हवंसं वाटत असेल तर त्याला तो खांब मजबूत असावा लागतो. पाया तितकाच मजबूत आहे आणि खांब सुद्धा तितकाच मजबूत आहे. नव्हे नव्हे तितकाच अलौकिक असा खांब आहे. एवढा मोठा खांब जसा देवाच्या द्वारामध्ये गरुड खांब आहे, जो आपल्या कवेमध्ये येत नाही. मोठ्या मोठ्या तर्कवाद्यांच्या मनामध्ये सुद्धा एवढा तर्क येऊ शकत नाही. किती जरी विद्वान असला तरी एवढी विद्वत्ता कुणाच्या मनामध्ये येऊ शकत नाही. असं अलौकिक कार्य नाथ महाराजांनी केलं आहे. मराठी साहित्य सृष्टीमध्ये संपूर्ण मराठी वाङ्मयाचा विचार केला तर आजपर्यंत मराठी वाङ्मयामध्ये अगदी महानुभव काळापासून तर आत्तापर्यंतच्या काळामधल्या साहित्याचा जर एक लेखाजोखा घेतला तर सगळं साहित्य हे एका बाजूला आहे आणि एकट्या एकनाथ महाराजांचं साहित्य हे एका बाजूला आहे. माझे गुरुजी डॉक्टर रामचंद्र देखणे म्हणायचे की संत एकनाथ महाराजांचं भारूड म्हणजे मराठी साहित्याचा विजय आहे. केवढं साहित्य. आणि खरं सांगू का, संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी मराठी भाषेमध्ये साहित्य निर्मिती करणं हे तुम्हा आम्हावरती तर उपकार आहेतच आहेत, परंतु हे मराठी भाषेवरती सुद्धा फार मोठे उपकार आहेत. कारण बाकी इतर संतांनी मराठीमध्ये साहित्य करणं याच्यामध्ये फारसं विशेषत्व नाही, पण नाथांनी मराठीत साहित्य निर्मिती करणं याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की बाकी इतर संतांना संस्कृतामध्ये साहित्य निर्मिती करण्याचा किंवा संस्कृत भाषेचा अवलंब करण्याचा अधिकार नव्हता.
बाकी इतर संतांना मराठी साहित्याचा अवलंब करण्याचं एक त्याला अनिवार्यता होती, परंतु नाथांना संस्कृत साहित्याचा अवलंब करण्याचा अधिकार असताना सुद्धा, लक्षात येते का, अधिकार असताना सुद्धा त्याचा त्याग करणं यालाच वैराग्य असं म्हटलेलं आहे. वैराग्याची व्याख्या करताना विचारसागर असं सांगतो, इह लोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे वैशिष्ट्य, त्याच्यात विशेषत्व हे आहे की वस्तू प्राप्त असताना त्या प्राप्त वस्तूचा त्याग करणं, तर त्याला खऱ्या अर्थानं त्याग म्हणायचं. नाहीतर आम्ही तूप खात नाही, बरीच लोक म्हणतात आम्ही तूप खात नाही. खात नाही का मिळत नाही? आता ते नाथांचं श्रीमंती होती महाराज, नाथांच्या घरी दररोज येणाऱ्या माणसाला तुपामधली पोळी खायला मिळायची. आता घरामध्ये तूप मागितलं तर बायको चूप म्हणते. आणि त्यातही एखादा माणूस मोठ्या आवेशाने सांगत असतो की आम्ही तूप खात नाही. अरे तुला खात नाही का मिळत नाही? बरीच माणसं, नाही मी घरादाराचा त्याग केलाय. त्याग केला का तुला वैतागून लोकांनी घराच्या बाहेर काढलंय? वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. सांगायचा विषय हा आहे. बरीच माणसं घरातून बाहेर पडलेली असतात, पण काही काळापुरता लोकांना वैताग आलेला असतो. बायको म्हणत असते कधी एकदाच जातंय, कशाला कटकट लावली. मग रागानं निघतात आणि हेही मोठ्या आवेशाने जातं. एक जण असाच घरातून बाहेर पडला, परत घरी येणार नाही, भांडणं केली बायकोशी पोरांशी, डोंगरात गेला. डोंगरात गेल्यानंतर दिवसभर थांबला, पण तो वैताग होता. दिवसभर थांबल्यानंतर रात्री मात्र संध्याकाळच्या वेळेला घराची आठवण यायला लागली. मग आता घरी जायचं कसं? एवढ्या रागानं तर आपण घरातून बाहेर निघालो ना. आपोआप आपण जर कुणी न बोलवता, कुणी न फोन करता, व्हॉट्सॲप नाही, मेसेज नाही, व्हिडिओ कॉल नाही, काहीच नाही, तसं कसं जायचं घरी? काय आपला पण स्वाभिमान आहे की नाही? मग विचार करू लागला, आता जायचं तर आहे पण कसं जावं? विचार करता 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 त्याचीच म्हैस रानात चरत होती. ती म्हैस दिसली आणि पठ्ठ्यानं लगेच सुंदर नामी युक्ती काढली, त्या म्हशीच्या शेपटीला धरलं आणि निघाला घराकडं. घराकडं निघाल्यावरती आता असं जायचं कसं? मंत्र सुरू केला, अगं अगं म्हशी मला कुठं नेशी, अगं अगं म्हशी मला कुठं नेशी, अगं अगं म्हशी मला कुठं नेशी. आला घरला, बायको म्हटली आले होय? नाही यायचं नव्हतं, पण म्हैस म्हणली चला घरी. आता म्हशींनी घरी आणलंय का हा म्हशीला घरी धरून घेऊन आलाय? सांगायचा विषय हा की एखाद्या व्यक्तीला ती वस्तू प्राप्त नसताना त्याचा त्याग करणं हा विषय वेगळा आहे, परंतु प्राप्त असताना सुद्धा त्याचा त्याग करणं हे मोठं सामर्थ्य आहे. मी सांगितलं यासाठी इतर संतांनी मराठी साहित्यामध्ये ग्रंथ निर्मिती करणे याच्यामध्ये नवल नाही, कारण इतर संतांना तशा पद्धतीचा अधिकार तत्कालीन वर्णव्यवस्थेमध्ये प्राप्त नव्हता. परंतु नाथांना संस्कृत भाषेचा अवलंब करण्याचा पूर्ण अधिकार होता. परंतु ते प्राप्त असताना सुद्धा अक्षरशः भांडण मांडून नाथांनी मराठी भाषेमध्ये साहित्य निर्मिती केली. हे मराठी साहित्य सृष्टीवरती नाथांचं असणारं सर्वात मोठे उपकार आहेत. संस्कृत भाषा देवे केली, प्राकृत काय चोरापासून आणली, असं भांडण नाथांनी सगळ्यांसमोर मांडलं. आणि अक्षरशः तुम्हा आम्हा सगळ्यांना कळेल, समजेल, उमजेल अशा पद्धतीनं सर्वांसाठी जे केलं आहे त्याचं नाव दया आहे. दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वसती. दया या शब्दामध्ये असं याचा एका वाक्यामध्ये अर्थ सांगायचा झाला, जे तुम्हाला आहे, जे मला आहे तेच सर्वांना, याचं नाव दया. तुकोबारायांनी साधूचं लक्षण करताना एका वाक्यामध्ये सांगितलं, दया करणे जे पुत्राशी, दया करणे जे पुत्राशी, तीच दासा आणि दासी. ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयासी.
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी, तीच दासाणी दासी. जी आपल्या मुलांवरती प्रेम आहे तेच दासांवरती, दासी पुत्रांवरती प्रेम आहे. तेच सर्वांवरती प्रेम जर होत असेल तर त्याचं नाव दया आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. याचं नाव दया आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. आणि म्हणून मी सांगितलं की या अभंगामध्ये तुकोबारायांनी प्रत्यक्षरित्या संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचं वर्णन केलेलं आहे. दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वसती. आता या दया या शब्दावरती बोलत असताना नाथांनीच दयेचं व्याख्या केली आहे. दया तिचे नाव, भूतांचे पालन. आता दया करत असताना मी सांगितलं आपल्या भाषेमध्ये दया अर्थ वेगळा आहे, परंतु संतांच्या भाषेमध्ये दया ही सर्वांवरती आहे. सर्वा भूता माझी, सर्व घटी राम देहादी एक, या न्यायानं सर्वांना सारखं प्रेम करणं ही असणारी संतांची भूमिका संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांची आपल्याला पाहायला मिळते. नेहमी दृष्टांत सांगितला जातो, आपल्याला सगळ्यांना याची कल्पना आहे. कितीतरी नाथांच्या जीवनामधले उदाहरणं आपण सातत्यानं ऐकत असतो. गोदावरीच्या पात्रामध्ये वाहत चाललेला विंचू, आणि विंचवाचं पिल्लू वाहत चाललेलं असताना आचमन करता करता ते बरोबर ओंझळीत आलं, आणि ओंझळीत आल्यानंतर लक्षात आलं की हा विंचू आहे, हा वाहत चाललाय. त्याला बाजूला काढण्यासाठी म्हणून ओंझळीत घेतला खरा, परंतु हातावरचं पाणी कमी झालं आणि जसा तो विंचू हातावरती चालायला लागला तसं त्या विंचवानं दंश मारला. आता दंश मारणं म्हणजे तो विंचवाचा दंश आहे महाराज. ज्यांना अनुभव घेतला त्याला माहिती आहे किती वेदना होतात. विंचवानं जसा ठणका मारला तसा हाताला झटका बसला. हात झटकल्याबरोबर ती पुन्हा तो विंचू खाली पडला. खाली पडलेला विंचू पुन्हा नाथांनी ओंजळीमध्ये घेतला. पुन्हा त्या विंचवानं दंश मारला. पुन्हा विंचू खाली पडला. पुन्हा नाथांनी हातामध्ये घेतला. पुन्हा विंचवानं दंश मारला. पुन्हा तो पाण्यामध्ये पडला. पुन्हा नाथांनी त्याला उचलून घेतला. असं अनेक वेळा झालं. आणि आमच्या संतोष महाराजांसारखे, शेखर महाराजांसारखे साधक त्या ठिकाणी होते. त्यांनी विचारलं, नाथ, अहो तो विंचू तुम्हाला एवढ्या वेळा चावतोय आणि तरी तुम्ही त्याला पुन्हा 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 वाचवण्यासाठी वरती घेताय, असं का बरं? नाथांनी एका वाक्यात उत्तर दिलं, दंश करणं, चावणं हा विंचवाचा धर्म आहे आणि सर्वांवरती दया करणं हा माझा धर्म आहे. विंचू जर चावणं हा त्याचा धर्म सोडत नसेल तर दया करणं हा धर्म मी माझा का सोडावा? दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वसती. क्षमा, किती क्षमा करावी? एवोनी यौवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. एक नाही, दोन नाही, 108 वेळा अंगावरती यवन थुंकतोय. आम्ही पुण्यात राहणारे, आज पुण्यातले बरेच लोक आलेली आहेत. शेखर महाराज, जिकडं तिकडं 12च्याच गाड्या दिसायला लागल्यात. पैठण 12 म्हणजे MH12. महाराजांवरती नितांत प्रेम करणारी आमची पुणेकर मंडळी आज या ठिकाणी बऱ्याच बहुसंख्येनं आलेली आहेत. आमच्या
घनश्याम महाराजांनी सांगितलं, जवळजवळ 12 धर्मशाळा पुणेकरांनीच बुक केल्यात. एवढी आज पुण्यातली लोक या ठिकाणी आहेत. पण आम्ही पाहतो ट्रॅफिक एवढी असते, गर्दी एवढी असते, चालता चालता एखाद्याचा निस्ता धक्का लागला. परवाची बातमी होती, काही नाही, गाडीतून सहज एकाच्या अंगावरती काहीतरी घाण फेकली आणि त्याच्या अंगावरती पडली, तर या पठ्ठ्यानं सगळी ट्रॅफिक वगैरे सगळी जाम करून त्याच्या बोनटवरती चढून त्याच्या काचा बिचा फोडून त्याचं थोबाड सुद्धा फोडलं. चुकून त्याच्या अंगावरती काहीतरी कचरा पडला असावा. आज समाजामध्ये ही अवस्था आहे. 108 वेळा नाथांच्या अंगावरती जेव्हा एखादा व्यक्ती येऊन थुंकतो, तेव्हा मात्र नाथांचं दया क्षमा हे तत्व आपल्याला लक्षात येईल. काय हो, काय वाटलं असेल नाथांना. परंतु त्या परिस्थितीमध्ये सुद्धा नाथांनी उलट त्याला सांगितलं, अरे बाबा, तुझेच माझ्यावरती उपकार आहेत, माफी कशाला मागतोस. आजपर्यंत गंगेचं स्नान फक्त 2दा व्हायचं, पण तुझ्यामुळे आज एका दिवशी 108 वेळा स्नान मला गंगेचं घडलं. तुझं माझ्यावरती उपकार आहेत. सांगायचा विषय हा की हा दृष्टिकोन संतांनी आम्हाला दिला. ही दृष्टी आम्हाला नाथ महाराजांनी दिली की कोणत्याही दृष्टीकडे, कोणत्या घटनेकडे आपण कसं पाहावं. मी नेहमी सांगतो की जीवनामध्ये सुख अथवा दुःख ही एखाद्या गोष्टीमुळे, घटनेमुळे, पदार्थामुळे, व्यक्तीमुळे होत नसते, तर त्याच गोष्टीकडे आम्ही कोणत्या दृष्टीने पाहतो यावरून त्या गोष्टीचं सुख अथवा दुःख आमचं ठरलेलं असतं. एखादी व्यक्ती आम्हाला सुख देते म्हणजे ती सर्वांनाच सुख देते अशातला भाग नाही. त्याच वेळी शेजारची व्यक्ती म्हणत असते आली ब्याद. बरोबर आहे ना. एकच व्यक्ती आहे पण शेजारच्याला दुःख देते, तीच व्यक्ती शेजारच्याला आनंद देऊन जाते. गुलाबजाम पाहिल्यानंतर एखाद्याच्या तोंडाला पाणी सुटतं, पण शुगरवाल्या माणसाला मात्र वाटतं की काय आता हे काय करावं. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी अवस्था आहे. म्हणजे वस्तू, व्यक्ती, घटना, पदार्थ या आम्हाला सुख दुःखाला कारणीभूत नसतात. त्या घटनेकडे, त्या वस्तूकडे, त्या व्यक्तीकडे, त्या पदार्थाकडे आम्ही कोणत्या दृष्टीने पाहतो याच्यावरनं सुख अथवा दुःख ठरलं जातं. घटना ही कोणी तुकोबारांच्या संदर्भामध्ये, कोणी नाथ महाराजांच्या संदर्भामध्ये सांगत असतं की गाढवावरती बसून महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. किती आनंद वाटला असेल ना. अहो, ज्यांनी संपूर्ण जगाला जागं केलं, जगाला जागं करत असताना जगाने मात्र यांना काय दिलं याचा कधीतरी विचार केला तर आपल्या लक्षात येईल. मीच बुडविला दुष्ट यौवनी करुणेचा हा निधी, विठ्ठला मीच खरा अपराधी, संत तुक्याची अभंगवाणी, इंद्रायणीचे निर्मळ पाणी, ज्ञानेशाचे अमृत अनुभव, अनुकंपे जे नेत्री आसव. मीच बुडविला दुष्ट यौवनी करुणेचा हा निधी, विठ्ठला मीच खरा अपराधी. सांगायचा विषय आहे की संतांना समाजाने त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये अनन्वित अत्याचार, अनन्वित हाल आणि त्यांच्यावरती अनन्य प्रकारचे असणारे अपकारच केले. परंतु तरी सुद्धा जसं मी विंचवाचं उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे संतांनी मात्र अखंड अवघाची संसार सुखाचा करीन किंवा अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. गाढवावरती बसून महाराजांची धिंड काढणं चालू आहे आणि अशाही अवस्थेमध्ये महाराजांची समाधी मात्र, ती अवस्था, भजनाची अवस्था ती मात्र सुद्धा भंग पावलेली नाही. एकानं महाराजांना विचारलं, महाराज का हो एवढे लोक सगळी तुमची धिंड काढतायत, गाढवावरती बसून तुमची धिंड चालू आहे आणि तुम्हाला काहीच वाटत नाही का, काहीच वाटत नाही का. तेव्हा महाराज म्हणाले, अरे वाईट वाटतंय ना. मग सांगा ना महाराज, नेमकं काय वाईट वाटतंय, कशाचं वाईट वाटतंय. तेव्हा महाराजांनी सांगितलं, अरे दुपारचे 12 वाजलेत, रख्ख ऊन पडलेलं आहे. या उन्हाच्या प्रखर सूर्यकिरणांनी ही जमीन सुद्धा रणरणती आहे आणि तापलेल्या जमिनीवरती रख्ख उन्हामध्ये तुम्ही सगळे पायी चाललाय आणि मी एकटाच गाढवावरती बसलोय. मला तुमच्याकडे बघून वाईट वाटतं. सांगायचा विषय हा आहे की ती वस्तू, घटना आम्ही त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो. यौवन अंगावरती थुंकला हे निश्चित निंदनीय आहे,
परंतु अशाही काळामध्ये त्याला क्षमा करणं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा, क्षमा करण्यात जसं दयेमध्ये 2 प्रकार आहेत, क्षमेमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एखादा माणूस दुसऱ्याला जाऊ द्या म्हणतो. का जाऊ द्या म्हणतो? याचे 2 कारण आहेत, की मी त्याला काहीच करू शकत नाही म्हणून जाऊ द्या, परंतु मी त्याला काहीही करू शकतो ही क्षमता असताना सुद्धा त्याला क्षमा करणं ही असणार. क्षमा हे वीरांचं धन आहे. क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा करत असताना नाथ महाराज त्यांना शासन करू शकत नव्हते का? याच दौलताबादला देवगिरी किल्ल्यावरती जेव्हा जनार्दन स्वामी महाराज देवगिरीचे किल्लेदार होते आणि गुरुवारचा दिवस, ज्या गुरुवारच्या दिवशी काही जरी झालं तरी माझे सद्गुरू ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले असतील आणि गुरुवारच्या दिवशी त्यांच्या ध्यानामध्ये भंग आणणं हे म्हणजे त्यांच्या उपासनेमध्ये मी असताना खंड पावण्यासारखं आहे. आणि गुरुवारचा दिवस जनार्दन स्वामी महाराज आपले सद्गुरू आहेत आणि सद्गुरूंच्या विषयी किती अनन्य भाव एकनाथ महाराजांचा होता आपल्याला याची कल्पना आहे. एक सुद्धा अभंग एकनाथ महाराजांचा असा नाही की ज्याच्यामध्ये आपल्या गुरुची नाममुद्रा त्यांनी धारण केली नाही. उलट आपल्या गुरूंचं नाव पूर्ण आहे आणि आपलं नाव अर्ध आहे, एका जनार्दनी. एवढी गुरूंवरती अनन्वित श्रद्धा असणारे एकनाथ महाराज आणि गुरुवारच्या दिवशी गुरुजी असणारे ध्यानस्थ आहेत. आणि अशा वेळी परकीयांचं आक्रमण झालं. स्वतः एकनाथ महाराजांनी 2 हातामध्ये 2 तलवारी घेऊन ती परकीय आक्रमण धुडकावून लावली. एवढं सामर्थ्य एकनाथ महाराजांकडे होतं. म्हणजे 108 वेळा थुंकणाऱ्या माणसाची जीभ छाटण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नव्हतं की काय? आपल्या पत्नीच्या अंगावरती येऊन बसणाऱ्या एखाद्या गृहस्थाला शासन करण्याची क्षमता एकनाथ महाराजांकडे नव्हती काय? परंतु हे सगळं असताना सुद्धा क्षमा हे भांडवल त्यांच्याकडे होतं. आणि म्हणून दया करणे जे पुत्राची तीच दासा आणि दासी. आणि अशा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात दया, क्षमा आणि तिसरं भांडवल काय आहे ते म्हणजे शांती. साक्षात शांतीचं रूपक म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहे. शांती म्हणते कैसी सागरी अक्षोभ्यता जैसी. नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलं. शांती म्हणावं कशाला? आणि शांती हे जीवनातील सर्वात मोठं तत्व आहे. गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे, श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानं विशिष्यते ध्यानात कर्मफल त्याग त्यागा शांतिरनंतरम. श्रेयो हि ज्ञान अभ्यासात. ज्ञान हे श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ आहे आणि कर्मफलाच्या त्यागापेक्षा सर्वात श्रेष्ठ म्हणजे ती शांती आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी सुद्धा सांगितलं ना, शांती परते नाही सुख एर अवघेची दुःख म्हणवोनी शांती धरा उतराल पैल तिरा म्हणवोनी शांती धरा. महाराज सांगतात शांती परते नाही सुख. आणि शांत स्वरूप असणारे एकनाथ महाराज. म्हणून दया, क्षमा, शांती किती जरी महाराजांनी आपण जरी प्रयत्न केला ना तर इथं बसल्या बसल्या सुद्धा आपण बसल्या बसल्या ठरवा मला शांत राहायचंय, राहू शकत नाही. माणसं शरीराने शांत असतील पण मनानं शांत असतील का याचा कधीतरी विचार करा. काहींचं मन कीर्तनात आहे, प्रवचनात आहे, तर काहींचं मन बाहेर तिकडं प्रसादाच्या तिकडं चांगला वास येतोय, आज काय बेत असेल इकडे असं. काहींचं मन महाराज बसल्या बसल्या इकडं काय सांगता येतंय मनाचं, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळात. शांती माणसाला जीवनामध्ये प्राप्त होत नाही. याच्यासाठी राग जावा लागतो, क्रोध जावा लागतो आणि मग माणूस शांत होतो. काही केलं तरी राग जात नाही. जे राग यायला पाहिजे ते येत नाहीत, नको ते राग आल्याशिवाय राहत नाहीत. आम्ही राग शिकवतो पण शास्त्रीय संगीतातले राग असतात वेगवेगळे राग, त्याचे ते आले पाहिजेत पण ते नाही येत, नको ते राग येतात. आणि एवढा चांगला माणूस गावात त्याच्यासारखा माणूस नाही, पण
लोक म्हटले, काय हो एवढं चांगलं आहे पण तुम्ही एवढे रागीट आहेत ना, फक्त राग जाऊ द्या, तुमच्यासारखा माणूस अख्ख्या जिल्ह्यात नाही हो. गेले होते काशीला, आणि काशीला गेल्याबरोबरती रामरावांनी वाहिला ना संकल्प, गंगेच्या पाण्यामध्ये आचमन केलं आणि संकल्प केला. अहो काशीला आल्यानंतर काहीतरी सोडायचं असतंय म्हटले ना, हो सोडायचं असतंय, मी राग सोडतो. ठीक आहे म्हणाले, राग सोडतोय, किती आनंद. शेजार पाजाऱ्यांनी तर पेढे वाटले, वा रामरावांनी राग सोडला. राग सोडला म्हणजे तो देवच झाला माणूस, याच्यासारखा माणूस नाही. अख्ख्या गावात रामराव, गावात यायच्या अगोदर ती सगळ्या व्हॉट्सॲपला फेसबुकला ब्रेकिंग न्यूज, रामरावांनी राग सोडला. आता राग सोडला म्हटल्याबरोबर ती सगळ्यांना आनंद झाला. पण गावामध्ये काय सगळे सारखेच असतात का? एक पठ्ठ्या म्हटलं यानं राग सोडलाच कसा तेच बघतो. अशी बरीच माणसं असतात बरं का. म्हणजे नाथ महाराज शांत आहेत याचं बऱ्याच लोकांना त्रास व्हायचा, त्यांना रागच कसा येत नाही याच्यासाठी प्रयत्न करणारे, पैंज लावून प्रयत्न करणारी लोक होती, सोन्याची मोहरा देणारी बक्षीस लावणारी लोक होती नाथांना राग यावा म्हणून. पण एवढं सोपं असतंय का? याही पठ्ठ्यानं ठरवलं की कसा यांना राग येत नाही. सकाळी सकाळी पूजा केल्याबरोबर ती तर तिथं हजर. वा 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 वा, रामराव कधी आले काशीवरनं? हे काय आज सकाळीच आलो. कशी झाली यात्रा? फार छान झाली, आनंद वाटला. वा काय सगळ्या संतांच्या सहवासामध्ये सत्संग भागवत काय आवडलं महाराज, एवढं छान एवढं छान, वा आनंद वाटला. मग काय सोडलं काशीला? काही नाही, राग सोडला म्हणे. वा बरं झालं बाबा, राग सोडला, फार चांगलं काम केलं बरं का तुम्ही. राग नसायलाच पाहिजे माणसाला, आणि तुमच्याकडं तर तो राग नसायलाच पाहिजे. खूप आनंद वाटला, मला फार आनंद वाटला. द्या प्रसाद. प्रसाद घेतला, बाहेर पडला, पूजा झाली. रामराव पायात जोडे घालून मंदिरात निघणार, दरवाजातच पुन्हा आला. रामराम कधी आले काशीवरनं? सकाळीच आलो. मग कशी झाली यात्रा? छान झाली. काय सोडलं काशीला? मग अशी सांगितलं ना तुम्हाला, राग सोडला. वा वा वा, बरं झालं बाबा, राग सोडला, फार बरं झालं. रामराव राग सोडला, फार बरं झालं. मग थोड्या वेळाने पुन्हा बाहेर पडले. पुढच्या चौकात रामराव येताच हा इकडनं मागच्या बाजूनं दुसऱ्या चौकातून आळीतनं आला, दरवाजातनं पुढं. रामराव कशी झाली वारी, कशी झाली यात्रा? हो छान झाली. काय सोडलं मग? अरे तुला मगाशीच सांगितलं ना राग सोडला म्हणून, आतापर्यंत 2 वेळा सांगितलं का नाही? हा हा म्हणलं, बरं झालं राग सोडला, फार चांगलं झालं बरं का तुम्ही राग सोडला ते. रामराव पुढं चालायला, त्यानं पुढच्या चौकात परत गाठलंच. रामराम कधी आले रामराव? कशी झाली यात्रा? काय सोडलं मग काशीला? तुला मग अशी सांगितलं ना राग सोडला म्हणून. याच्या लक्षात आलं, आता आपलं पोरी बरोबर पडायला लागल्यात. पुढच्या चौकात मंदिराच्या दारामध्ये रामराव पोचायला, ह्यानं इकडनं यायला. रामराम कशी झाली यात्रा? मग काय सोडलं? रामरावांनी गचुंडीला धरलं. मग तुला मी किती वेळा सांगितलं राग सोडला म्हणून? ते हसायला लागलं. म्हटलं रामराव राग सोडलाय, पण मग हे आलं ते रागाचा बाप आहे का काय? एवढं सोपं नाही महाराज. परंतु दया, क्षमा, शांती, आणि हे जिथं असेल तेथे देवाची वसती. आणि म्हणून नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. अहो पाण्याला तहान लागावी असं नाथांच्या घराचं सामर्थ्य होतं. श्री एकनाथ सदनी माधवजी, सर्व काम हे करीतो. स्वकरे चंदन घासितो, कावडी पाणी भरितो. राम राम हरे हरे, राम 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 सीतापते रामा. आर्या मोरोपंतांची श्री एकनाथ सदनी माधवजी, सर्व काम हे करीतो. आणि सर्व काम कावडीने पाणी, जागरी चक्र पाणी वाहे. का वाहे? पावे धावून या घरा. त्यांच्या घरी देव जातो आणि राहे धरून या धारा. धारा धरून देव या ठिकाणी राहिला. 36 वर्ष देवानं सामर्थ्य, देवानं पूजा करावी, सर्व काम करावी, न सांगता करी सर्व काम. याचं कारण आहे की नाथांच्या कीर्तनामध्ये देवाला आवड वाटायची.
हरिकथेची आवडी देवा, हरिकथेची आवडी देवा, करीतो सेवा दासांची, करीतो सेवा दासांची, म्हणून हिंडे मागे 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 मागे, म्हणून हिंडे मागे मागे, म्हणून हिंडे मागे मागे. हरिकथेची आवडी देवा, देवाला त्यांच्या कीर्तनाची आवड होते आणि म्हणून नाथ महाराजच त्याचं वर्णन करतात. वैष्णवांचे घरी देव सुखावला, नव जाय दवडोनी बाहेर घातला, देव म्हणे माझे पुरतसे कोड, संगती गोड या वैष्णवांची, जरी देव नेऊनी घातला बाहेरी. अहो देवाला धरून नाथांनी बाहेर घातलं, कारणही तसं झालं. दत्त महाराज चोपदार होते आणि पांडुरंगाला याचा हेवा वाटला. दत्त चोपदारकी करतोय आणि मी का करू नये. देव स्वतः पांडुरंग आणि नाथांच्या कीर्तनामध्ये चोपदार म्हणून उभे राहिले. काय सामर्थ्य असेल बघा. एका बाजूला दत्त आहेत आणि एका बाजूला साक्षात पांडुरंग नाथांना कीर्तनामध्ये चोपदारकी करतायत आणि नाथांचं कीर्तन सुरू आहे. नाथांचं कीर्तन आणि साक्षात पांडुरंग चोपदार आहे. काय सामर्थ्य असेल विचार करा. आणि नाथांनी भजन सुरू करायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. जसं भजन सुरू झालं तसं देवाला राहावलं नाही आणि साक्षात पांडुरंग असणारा तो देव विसरोनी देवपणा उभा पंढरीचा राणा, विटोनी निर्गुणा रूप धरिले गोजिरे. देवपणाला विसरून गेले आणि विठ्ठलाचं जसं नामस्मरण सुरू झालं तसं देव पाठीमागे नाचायला लागले. आता कीर्तनकार पुढं नजर आहे, पाठीमागचं त्यांना काय दिसणार आहे. पण लोक भजन करता करता शांत झाली. नाथांना कळे ना, मी सगळ्यांना सांगतोय टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण साक्षात विठ्ठलच नाचायला लागले. विठ्ठल कोण म्हणेल. सगळे त्याच्याकडे पाहायला लागले. भजन बंद. आणि भजन का बंद पडलंय हे लक्षात आल्याबरोबर ते नाथांनी पाठीमागं उभं पाहिलं तर हा पठ्ठ्या नाचतोय. नाचायला लागल्याबरोबर रागानं नाथांनी देवाकडे पाहिलं. कीर्तन झालं आणि देवानं नाथांना धरून बाहेर काढलं, जागेवरती आपल्या आसनावरती बसवलं आणि देवाची हजेरी घ्यायला नाथांनी पुढं उभं केलं. का रे, तुझं भजन वाढवावं म्हणून आम्ही कीर्तन करतो आणि तू कीर्तनात भजन बंद करतोस. आजपासून कीर्तनात चोपदार पाठीमागं तू उभं राहायचं नाही, दारावरती उभं राहायचं. जरी देव घातला नेओनी बाहेरी. देवाला बाहेर उभं केलं. देवाच्या डोळ्यात गळगळा पाणी यायचं आणि पाठीमागं असणाऱ्या दत्तात्रयांना तिकडच्या चोपदारांना खुनवायचं. ए मला घेरे आतमध्ये. बाकीचं नाही काय झालं तरी भजनाच्या वेळेला मला आतमध्ये येऊ दे. दत्तात्रय म्हणायचे, बाबा मला काही विचारू नकोस, मालकाला विचार. मालकाच्या पुढं मी तरी काय करणार. चोपदार पाठीमागे. यालाही मस्त वाटायचं त्याला आतमध्ये घ्यावं, पण मालक पिसळले तर काय करणार. देवाला बाहेर ठेवलं. जरी देव घातला नेओनी बाहेरी, परतोनी पाहे घरा भीतरी. कीर्तनाची देवा आवडी मोठी, एका जनार्दनी पायी पडली मिठी. देव मने माझे पुरतसे कोड. आणि अशा या कीर्तनामध्ये, नाथांच्या कीर्तनामध्ये देवाना नुसतं उभं राहायचं नाही मायबाप. कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे. बराडिया शब्दाचे अनेक अर्थ आहेत, पण तू इथं घेतलेला अर्थ असा आहे, बराडी म्हणजे हावरट.
कळतंय का? हावरट. हावरट म्हणजे ज्याला कधी नाही मिळालं असा, आणि कधी नाही मिळालं की तो माणूस असा सारखा तिथं उभा राहतो. कधी एकदा मिळेल, कधी एकदा मिळेल. हावरटासारखं. अरे बासकी, आता पोट फुगायची वेळ आली, किती खाशील, कधी मिळालं नाही का? आई ओरडत असते, पण पोराला वाटतं की आपल्याला आता मिळाले, परत मिळेल का सांगता येत नाही. गपा गपा खातं. आमच्या पुण्याच्या भाषेत त्याला गपाने वळणं असं म्हणतात. काय? गपाने. बराडिया ऐसा लोटे. आणि कीर्तनामध्ये देव असा यायचा, असा येतो, आणि ते असणारं नाथांचं सदन आहे. तुका म्हणे घडे पूजा. त्यांची पूजा केल्यानंतर परिणाम नामदेव जोडे. त्याचाच अर्थ असा, दावे पावे धारोनिया घरा, राहे धरोनिया थारा, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, पावे धावनिया घरा, राहे धरोनिया थारा. देव त्या ठिकाणी येतो आणि थारा धरून या संतांच्या घरी राहतो. कारण असं आहे, ज्या सुखा कारणे देव वेढावला, ज्या सुखा कारणे देव वेढावला, वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला. धन्य धन्य हे वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, जा सुखा कारणे देव वेढावला, वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला. संत एकनाथ महाराज आपल्या भाषेमध्ये सांगतात, असा देव सुखासाठी. कारण संतांचे सुख झालिया देवा, मनवोनी सेवा करित्यांची. संतांचं सुख देवाला प्राप्त होतं, आणि असा देव त्यांच्या ठिकाणी राहतो. आणि ते ठिकाण म्हणजे केवळ आणि केवळ श्री संत एकनाथ महाराजांचं शांतीधाम आहे. म्हणून दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, पावे धावोनिया घरा, राही धरोनिया थारा. अल्पवेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे या ठिकाणी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या चतुशतकोत्तर रौप्य महोत्सवी आणि ग्रंथकौस्तुभ असणाऱ्या भागवताच्या चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्तानं असणारा हा सोहळा चालू आहे. या सोहळ्यामध्ये आज श्री गुरु पुंडलिक महाराजांच्या आज्ञेनं आणि श्री गुरु योगीराज महाराजांच्या या पवित्र असणाऱ्या सानिध्यामध्ये त्यांच्याच संयोजनानं आजची ही प्रवचन सेवा श्रीनाथांच्या चरणी समर्पित करण्याचा योग आला. माझे परमार्थ स्नेही आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय संतोषजी महाराज पायगुडे, आमचे परमार्थ स्नेही आणि खरोखरच नावामध्येच ज्यांच्या चंद्रशेखर आहे असे ज्यांच्या वक्तृत्वानं आपण सर्वजण खऱ्या अर्थानं गेली 3 दिवस आणि इथून पुढेही या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्र ज्यांनी बांधलेलं आहे, गुंफलेलं आहे, असे आदरणीय शेखरजी महाराज असतील. याचबरोबर सर्व असणारी परमार्थ साधक मंडळी, आमचे आदरणीय घनश्याम महाराज असतील. या सगळ्यांच्या माध्यमातून, सर्व संयोजकांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील नव्हे संपूर्ण भारतभरातील असंख्य वारकऱ्यांच्या माध्यमातून चालू असलेला हा असणारा सोहळा. या सोहळ्याच्या मध्ये माझं भाग्य असं आहे की मागच्याच 4 दिवसापूर्वी श्री गुरु योगीराज महाराज यांचं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य आणि आज श्री गुरु पुंडलिक महाराज यांचं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य माझ्या सत्पात्री या ठिकाणी पडलं. आणि निश्चितच या माध्यमातून ही केलेली सेवा श्रीनाथांच्या चरणी जशी असेल तशी वाकुडी का नीट देव जाणे या नयानं महाराजांच्या चरणी समर्पित करतो. पूज्य महाराज या ठिकाणी समोर उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम देत असताना, बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. विठ्ठल 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 विठ्ठल.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की। शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। सब संतन की जय। हरिओम। शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा सुंदरसा महोत्सव, या महोत्सवातील आजच्या या सुंदरशा दिवसाची सेवा, तिसऱ्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा, आमचे परममित्र पुण्याचं वैभव हरिभक्तपरायण संगीत अलंकार गणेशजी महाराज भगत यांची संगीतमय अशी प्रवचनरूपी सेवा झाली. त्यांना राग येतात, पण मी वरती आल्याच्या नंतर तुम्हाला राग नाही ना आला त्यांचं प्रवचन थांबवलं म्हणून. त्यांना राग असे येतात की ते तुमच्या माझ्या रागाचं अनुरागात रूपांतर करू शकतात. असे गणेश महाराज भगत सुंदररित्या त्यांचं प्रवचन या ठिकाणी संपन्न झालंय. परमादरणीय योगीराज महाराज गोसावी यांच्या शुभास्ते सन्मानित होत आहेत. यानंतर आपल्याला एक विशेष व्यक्तिमत्व भेटण्यासाठी आलेलं आहे. हरिभक्तपरायण डॉक्टर गो ब देगलूरकर महाराज, देगलूरकर परंपरेतील हे एक मोठं व्यक्तिमत्व. भारतामध्ये अग्रगण्य असणाऱ्या सगळ्या मूर्तींचं ते सुंदररित्या निरीक्षण करून त्याच्यामधले तज्ज्ञ अशा प्रकारचे आहे. ते अग्रगण्य मूर्ती तत्वज्ञ, विज्ञान शास्त्रज्ञ अशा प्रकारचे त्यांना उपाधी आहेत. जेव्हा जेव्हा पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराचा असेल किंवा मूर्तींचा असेल तो वज्रलेप करण्याचा विषय सामोरा येतो किंवा मोठ्या देवस्थानांचा, तेव्हा भारत सरकार ज्यांचा सल्ला घेतं असे डॉक्टर गो ब देगलूरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या या मिशनतर्फे, संस्थांतर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत, त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करण्यात येत आहे. परमादरणीय योगीराजजी महाराज गोसावी, शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांचे 14वे वंशज, विनंती राहील आपल्या शुभ हस्ते डॉक्टर गो ब देगलूरकर यांना सन्मानित करावं. टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. खूप सारी महनीय व्यक्तिमत्व या सुंदरशा उत्सवाला भेट देण्यासाठी आपणाला रोज उपस्थित होत आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला योग्य ठरलं असतं, परंतु वेळेची थोडी मर्यादा पाहता आणि कालचा विलंब पाहता आज कार्यक्रमामध्ये थोडेसे बदल आणि